नमस्कार 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 मंडळी, आज आम्ही चाललोय दिवाळीच्या शॉपिंगला. तर राजवीर पण तयार होतोय. नक्की बघा आजची खरेदी. आज जाणार आहोत आम्ही कुठे. आमच्या सोबत राहा असेच. आता राजवीर आम्ही तयार करतोय. चला राजवीर, लपट टपट आवर, शर्ट घाल, लवकर लवकर आवर, आपल्याला जायचंय. नाहीतर गर्दी होतील शॉप मध्ये, हो की नाही. बर, कपडे कोणाकोणाला घ्यायचे. मला तमेला मम्मीला साईला अंजून पप्पाला ड्रेस. पप्पाला ड्रेस आणि मम्मीला साडी. मम्मीला साडी घ्यायची. मम्मीला साडी कशी साडी घ्यायची. ग्रे कलर. रेड. अरे वा, तुला रेड काय साडी आवडते का कलर. मम्मीला. आणि तुला कोणत्या कलरचा ड्रेस घ्यायचा. टॉम अँड जेरी वाला. टॉम अँड जेरी वाला. अरे बापरे, तू टॉम अँड जेरी आवडती. मला टॉम अँड जेरीला ड्रेस पाहिला. हो का. कोण आहे टॉम, कोण आहे. जेरी सोबत. हो का. जेरी कोण आहे. टॉम बरोबर. टॉम बरोबर असते जेरी. आणि मी कोण आहे. मोठा टॉम. आणि मम्मी टॉम. टॉम. आणि नानू जेरी. जेरी. टॉम अँड जेरी असं म्हणायचंय तुला. आज स्कूलला नाही यायचं. जाऊ ना स्कूलला. नको जायचं. काय बरं. मला दिवाळीला साडी घ्यायची. साडी घ्यायची. हा. अजून काय घ्यायचं. अजून साडी घ्यायची. साडी घ्यायची. हा. अजून अजून ड्रेस. ड्रेस. हा. वा वा वा. आणि पप्पाला आणि नानूला आणि मम्मीला अजून साडी. मम्मीला आणि पप्पाला ड्रेस, नानूला ड्रेस. वाव, चांगली शॉपिंग करायची होती तुला. यांना घ्यायचं सोबत आपल्या सर्वांना. त्यांना म्हणा चला शॉपिंगला या, म्हणा शॉपिंगला. मग शॉपिंगला, दिवाळीची शॉपिंगला या सर्वांनी. दिवाळीचं शॉपिंग न या. आम्ही त्याला पण जाणार. मी पण येतो. मी न बोलतो. बाय. खुशी हनुमान मेरे हनुमान मेरे हनुमान मेरे. हे गाणं आवडतं का तुला. गाणं आवडतं हे. चाललो आपण दुकानकडे. काय घ्यायचंय दुकानातून. साडी, ड्रेस. राजूला ड्रेस, पप्पाला ड्रेस आणि मम्मीला पण ड्रेस ना. मम्मीला पण साडी. साडी का. कुठून चाललोय आपण. कुठं चाललोय. दुकान. दुकानात. काय घ्यायचंय दुकानात. कुठे ते दुकान. लांब. लांब. कोणत्या गावाला. श्रीरामपूर. श्रीरामपूरला. काय घ्यायचंय तुला. ड्रेस, साडी, ड्रेस. ड्रेस, साडी, ड्रेस. आता कुठे आहे तू. मी गाडी. गाडीत आहे का. गाडी कोण चालवतय. पप्पा. पप्पा. हाय. हाय. कुठे चालला. श्रीरामपूर. हा, श्रीरामपूरचं ड्रेस. कुठे आता आपण आलोय आस्तगाव मध्ये. आस्तगाव मधून निघालोय. आस्तगाव बायपासने श्रीरामपूरला. पावसामुळे अतिशय असं निसर्गरम्य वातावरण झालं. सगळीकडे हिरवळ. हे आस्तगाव आहे. आणि इकडे मंदिर. इकडं मंदिर. कोणतं मंदिर आहे. मुंबईचा. आस्तगाव मध्ये ना गणेश मूर्ती अतिशय मंदिर समोर. जगदंबा माता मंदिर. पप्पा घ्या दर्शन घ्या. जय जगदंबा बाप्पा. जय जगदंबा माता. हे बघ काय ट्रॅक्टरला बघ. बाबा. नानूला ट्रॅक्टर खूपच आवडतो. बघा. नाही, मला नाही पाहिजे ते. तुला नाही पाहिजे का बरं.
मग नानू रुसला. नाही. नानू रुसला. अय्यो किती छान छान झाड आहे ना. पुढे मंदिर पण आहे बरं की एक. हा. खूप कोणतं छान मंदिर आहे रे? नानूला माहिती कोणतं मंदिर आहे? म्हशी मातो. लक्ष्मी माता आहे का? या रोडने असं भारी वाटतंय ना असं प्रवास करायला. मस्त असं पुढे झाडं बघ ना किती छान छान. मस्त ग्रीन ग्रीन आहे सगळं का रे. मम्मा माझी आमचं रुसलेलं नानू पाहिजे तुम्हाला. बरं का आणि इथं समोरून जाता आहे बरं का. पुढे गेलो का पुढे वाकडीला पण जाते बरं का रोडने. हा. वाकडीला वाकडीला पण जाता येतं बरं वाकडीला का. पण झालो. वाकडीला कोणता बाप्पा आहे? कुंडोबा. खंडोबा. मग खंडोबाला काय म्हणतो आपण? आशीर्वाद दे. आशीर्वाद द्या. आणि खंडोबाला तिथं गेल्यावर काय काय म्हणतो आपण? येळकोट येळकोट. जय मल्ला. पुढं सदा सवातरी को. सदानंदाचा सदा वावतरे को. येळकोट येळकोट. जय मल्ला. जय मल्ला. जय मल्ला. कुंडोबा की जय. आवाबाई की जय. कृष्णा बाबा की जय. अजून कोणते बाप्पा नाही राहिले का? हं? दादूची बापा आवडते. कोणते तीन बाप्पा आवडतात तुला? कुंडोबा, अंबाबाई, अजून कृष्णा अजून कृष्णा. गणपती नाही आवडत? आवडतो. आवडतो का? साना महाराज की जय. श्री कृष्णा बाबा की जय. हे आपल्या गाडीत हे कोण आहे रे? इथं इथं आरशाजवळ. हे कोण आहे बघ. आरशाजवळ कोण आहे हे? हे काय हे इथं कोण आहे? इकडं 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 हात इकडं लावलाय बघ. इकडं पप्पाने हात लावला. कोण आहे हे? हे कोण आहे हे आरशाजवळ? हे हनुमान. हनुमान. हनुमानाचं गाणं म्हण ना एखादं. हनुमान हा म्हण. म्हण ना. हनुमान मेरे हनुमान मेरे वस्तु सने तुझी शंकर तू राम दूता तू रांजली तर तू दारा सत्य सागसे पते नपुवात दे सुदा मरे गुरुने तरे हनुमान मेरे हनुमान मेरे वचुसने वा 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 वा. छान 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 छान. बर का. हा. हे चोळकेवाडे म्हणून गाव आहे. छोटस आहे पण इतके सगळे प्रगतशील शेतकरी सर्व. हे बघ इथे काय ते प्रयोगच करत असते. इथे आधी अद्रकाची शेती होती. आता ऊस लावलाय त्यांनी. समोर पण अद्रकाचा प्लॉट आहे. खरंच ज्यांना शेतीची आवड आहे ना त्यांनी इथे येऊन यांचं ऐकून घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. हे बघा आता अद्रकचा प्लॉट आहे बरं का तो. हा. म्हणजे अगदी आधीचे ते अतिशय नियोजनबद्ध असं कार्यक्रम चालतो यांचा शेतीचा. मी एकदा भेटलो होतो त्यांना. तेव्हा आम्ही पूर्ण वेळ 24 तास आमचं इथे लक्ष असतो ना सर्व शेतीतच पूर्ण वेळ. शेती. हा वरून येणारा हा रोड आहे श्रामपूरला जाण्यासाठी बायपास. नाही तर आपल्याला खूप लांबून जावं लागतं कुठं महाबळेश्वर मार्गे. असं महाबळेश्वर घेऊन असं पूर्ण जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर एक्स्ट्रा जावं लागतं. आणि रोड पण चांगला झालाय आता. रोड पण चांगला.
रात्रीचा शक्यतो प्रवास टाळाच पाहिजे, कारण 1 घंटे असा रोड आहे, त्यामुळे सगळीकडून ऊस आहे. सगळीकडून ऊस आहे, म्हणजे वस्त्या असं जवळ नाहीची लांबच. पण असं या रोडने असं दिवसाचं फिरवलं एकदम मस्त वाटत. छान छान पाहिजे वातावरण पुढे. किती छान आहे ना, किती छान झाड आहे इथे. कशी फुलं आहे रे? कोणता कलर आहे? कोणत्या कलरची फुलं आहे रे? ग्रीन. ग्रीन. ग्रीन नाहीये फुलं. कोणत्या कलरचे? हे बघ इथून आहे ना, हे डाव्या साईड उजव्या साईडला इकडे ममदापूरला जातो हा रोड, हा आणि इकडे डाव्या साईडला आहे ना, इकडे हा इकडे वाकडीला जातो. खंडोबाची वाकडी जी आहे ना, हा. इकडे इकडे रोड जातो. इकडे खंडोबाची वाकडी. हा, इकडे जातो रोड. इकडे खंडोबाची वाकडी, इकडे आणि सरळ श्रीरामपूर. इकडे श्रीरामपूर. किती छान झाड आहे बघ ना राजवीर. हे बघ किती छान, त्याला येल्लो येल्लो फुलं आलेले है ना. हे काय ग राजवीर? हे काय आहे? हे खावर. टॉवर. खॉवर नाही, टॉवर म्हण. टावर. बरं का नानो? कोणता आहे? हो येते मॅडम. बोला बोला. इथं समोर गेलं का थोडंच अंतर इथं महादेवाचं इतकं मस्त मंदिर आहे. हो का? मंदिर आहे, हो. आपण नाही गेलेलो कधी. नाही इथे आता आपल्या वेळ येताना वेळ भेटला तर आपण दोघं येऊ जाऊ. आता जाताना आधी शॉपिंग गेलो. बाबा. हे बघ तिथं मंदिर आहे बरं का, कुठे? छान मंदिर आहे बघ. हे ओके मंदिर आहे. याचं मंदिराचं काम चालू होतं. आपण आलो हा, आपण आलो होतो. मंदिर किती छान आहे ना. कळस पण असं पाहिजे. मस्त आहे. कसं आहे? छान छान. त्याचं कोण बसणार ती बापावर? हा, बापा कोण बसणे म्हणते याच्यावर? कोण बसणार आहे? या वेळेला पाऊस थोडा जास्तच झालेला आहे. इकडे सगळ्या रोडने पाणी होतं त्यावेळेला. विविध पुठ्ठ्याचं बघा काय बरं का, पुठ्ठ्याचा. कचऱ्यापासून पुठ्ठे बनवतात. अरे वा. आमचा राजवीर काय करतोय गाडीमध्ये? काय लावलं तू? गुगल मॅप. गुगल मॅप. पाठीमाग काय रे बघ रे, काय एवढं कुठे? पाठीमागे काय बघ रे वर. काय? ट्रॅक्टर. ट्रॅक्टर. कोणत्या कलरचा आहे? वीज. पुढे बघ बरं काय आता पुढून बघ काय आलं. आलं बघ बरं. पुढून काय आलंय? पुढं पुढं पुढं. इकडं पुढं. इकडे ट्रक. ट्रक आहे का तो? हा? ट्रक आहे. नाही. काय ते? ट्रकच आहे ना. ट्रकच आहे. टँकर आहे. टँकर. टँकर आहे का? बाय. लय हुशार झाला रे तू. सगळं अद्रकाची शेती असते बघा. अरे, हा पाट आहे बरं का. पाटाला काही पाणी नाही दिसत. हे आपल्या म्हणजे नगर जिल्ह्यातील जो ह्यो पाट जो आहे ना, प्रवरा ताटावरले जे किल्ले इंग्रजांनी जे बनवलेले आहे ना हे पाट, ते अशा प्रकारे बनवलेले आहे ना नागमोडी आकारात, आणि ज्या क्षेत्रात पाणी नव्हतं तिथे पण त्यांनी पाणी बनवलेलं आहे असं नागमोडी आकारात. म्हणजे सगळ्यांना पाणी मिळालं. सगळ्यांना पाणी. मम्मीचा आवाज आलाय. त्यामुळे हा परिसर आहे ना पूर्णपणे ना बागायती रेस होतो. अरे मम्मीचा आवाज आलाय. तुझ्या इकडे अद्रक काढायची प्रक्रिया चालू आहे बरं का. अद्रक काढायची प्रक्रिया चालू आहे. आई काय असं म्हण? काय तू काय करतोय? आई काय इथे? काही नाही मागे. आई इथे गाडीवर. गाडी बरोबर आहे का? हा गाडी मागे काय गाडी? काय? सुपरमॅनची गाडी ती. सुपरमॅनची गाडी का? आठवता की रसच होतं का आपण हे बघ. हा, रस पिला होता. आता रस नाही, रसाची गाडी नाही, पण हे याच ठिकाणी आपण हा, रस पिलो होतो. तर आता काय काहीतरी हे होतं तेव्हा. काय? उन्हाळ्याचे दिवस होते आणि काहीतरी सण पण होता असं, अक्षय तृतीया का काहीतरी होतं. हे बघ हे पेरू जे आहे ना, जे आपण फोमचे पेरू म्हणतो ना, हा. हे बाई हा प्लॉट आहे बरं का तो. हा पेरू आहे तो. त्याला फोम लावून असतो, असं मोठ्या आकारात पेरू असतो एक.
पेरूचा बाग आहे, ही अद्रकाची शेती होती, हा ही अद्रकची शेती. इकडून हे द्राक्षाचा बाग. द्राक्ष हे नानू पोकलॅन बघ, हे नानू पोकलॅन झालं ते बघ. पोकलॅन ते बघ मोठं दिसला का पोकलॅन बरं का ते, विहिरी तेव्हा ते तिथे उभा दिसतं. समोर दिसला का? हा किती मोठं. पोकलॅन. कोकलॅन नाही पोकलॅन. पोकलॅन. डायरेक्ट विहीर खांतो बरं का ते. अयो किती मोठं आहे पाहिलं का? हा. श्रामपूर संगमेर रोडला लागलोय आता. श्रामपूरच्या दिशेने आपण चाललोय आणि पुढे गेल्यानंतरच एक खंडाळा गाव आहे. इथे समोर अंतर काय 500 मीटरवरच खंडाळा गाव आहे आणि इथला एक गणपती, आपण काय गेलेलं नाही पण असं ऐकलेलं आहे की इथं सुप्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे. आपण जाऊ बर का एकदा. एक दिवस जाऊ आपण नक्की तिकडे. कोणतं मंदिर? गणपती मंदिर. गणपती मंदिर ना? आ, अच्छा. अच्छा. गणपती बाप्पाचा दर्शन झालं आपण ड्रेस घालायचे ना? हा, आता नाही, नंतर येऊ आपण गणपती बाप्पाला. आधी ड्रेस घेऊ आणि नंतर. तू काय करतोय मोबाईल मध्ये राजवीर? गुगल मॅप. गुगल नाही, गुगल मॅप. गुगल मॅप मध्ये काय लावलंय तू? कोणतं गाव आहे? गुगल मॅप मध्ये कोणतं गाव लावलेलं आहे? दाखव मला गुगल मॅप. गुगल मॅप लावलेलं आहे. हे खंडाळा गाव आहे बरं का. हा. नानू हे बघ काय आहे? काय आहे रे? पप्पाला विचार काय आहे ते? कुट्टी मशीन आहे बरं का पाठीमागे. कुट्टी जे मका जे असते ना मका, हा. ते काय करतात उन्हाळ्यात जो चारा नसतो ना गायांना, जनावरांना, प्रगत झालाय आता. तो पर्यायी व्यवस्था म्हणून असं मकाचे ना अशी कुट्टी करतो बरं का. आणि ते असे मोर घासाचे बॅग असतात मोठाले, हा. ते भरून त्या असे साठवून ठेवतो. आणि ज्यावेळेस चाराचे कमी झाली का मार्केटमध्ये किंवा शेतामध्ये, तर तेव्हा ते मोर घास टाकलं. दोन. हे प्रभात डेअरी ना? पुढे आता आहे ना इंडियन ऑइल येतो पहिला. इंडियन ऑइलचा पंप आहे. हा, इंडियन ऑइलचा पंप आहे. त्यानंतर जिओचा पंप येतोय, पेट्रोल पंपच. त्यानंतर इथं प्रभातचं नावाजलेली डेअरी आहे. म्हणजे प्रभात तूप डेअरी हे सगळं प्रोडक्शन इथं तयार होतं. प्रभातचं मेन कारखानाच येते असं म्हणलं तरी. यालय प्रभात. प्रभात डेअरी. रामपूरचे नावलौकिकात भर भरलेली प्रभात डेअरी. इकडे मोठं प्रोडक्शन. मोठं प्रोडक्ट. आणि हा जो एरिया दिसतो तिला सगळा टोटल MIDC एरिया बरं का. हा ना. आणि आतमध्ये खूप फर्निचर वगैरे असं श्री मॉल सारखे असे मोठे मोठे मॉल्स आहे. फर्निचर पण फार प्रसिद्ध आहे इथे. आणि हा जो रोड आहे ना, बायपास रोड आहे बरं का. वाकडीलाच जातो आपण रोड. श्रामपूर इथून पण का? हा, इथून पण रोड आहे. वाकडी असंच पुढे मग हा रात्याला पण निघतोय. आणि शिर्डीला ज्यांना जायचं श्रामपूर हो, साईबाबा मंदिर. हनुमान मेरे हनुमान मेरे बच्चू सने चाललोय आपण. राम अवतार. हे काय राम अवतारची जाहिरात. राम अवतार. आमचे साहेब बसले तपाला. ब्रह्मदेव पण आहे.
काय झालं? आला मोबाईल पडला काय? गोवा मंगल कार्यालय हा. इथे आपली पाहुणीची आणि इथं गोवा गार्डन हॉटेल पण आहे. आपण आता श्रामपूर मध्ये एंटर करतोय. हनुमान मेरे हनुमान मेरे. आता आपण प्रॉपर श्रामपूर मध्ये आलोय. इथे सिद्धार्थ हॉटेल आहे. सिद्धार्थ चौक म्हणून आपण आता शिवाजी चौक म्हणून आणि फार कमी अशी घड्याळ दिसतात बरं काही जुन्या घड्याळ दिसतं का? एक मिनिट मी झूम झूम कर. कर. हा केलं. सिग्नल पण पुन्हा पडलेला चालू आहे. नानू कोणता सिग्नल आहे? रेड सिग्नल असल्यावर काय करायचं? म्हणून गाडी द्यायचं. हे पण हे घड्याळ आहे बरं का. हा. आणि तिथेच आता नवीन आता याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण होणार बरं काही दिवसातच लवकरच. हे बघ झालं बाई छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. म्हण रे राजवीर, म्हण ना. शिवाजी महाराजचा पुतळा. हा तू म्हण ना. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी महाराज. श्रीरामपूर पोलीस स्टेशन. हा रोड जरा खराबच आहे. आता आपल्या इकडे मेन रोडला जायचं. मेन रोडला. इकडे मेन रोड. हे गांधीजींचा पुतळा. महात्मा गांधीचा पुतळा आहे. महात्मा गांधी. आता आपण शॉपिंगला चाललोय राम अवतार या दुकानामध्ये. इंस्टाग्रामला चालू आहे. हा चालू आहे ना. चालू आहे बोला. राम अवतार हे आपलं जे दुकान होते अजून क्रॉकरी इथून घ्यायचं बरं का आपण नारायण क्रॉकरी मधून. हा हा. त्यांचं गोडाऊन खूप मोठं आहे. हेमंतंदी. आणि इथे श्रीराम मंदिर बरं का आतमध्येच. हा हे इकडे श्रीराम श्रीराम मंदिर मंदिर आहे. मध्ये गेल्यानंतर. आपण चाललोय आता मेन रोडला. पुढे पण असंच हा रोड पुढे रावरीला जातो म्हणजे आज बेलापूर मधून असं देवळाली प्रवारा तिकडे जातो रोड. ती 1946 सालची बिल्डिंग आहे वाटतं. जुन्या बिल्डिंग त्याच्यावर 1946 केलेलं आहे. आला आता आपण पोहोचणार आहोत. इकडे कृष्ण कलेक्शन पण आहे बरं का. इथे नावाजलेलं हे पण सुप्रसिद्ध असं का आपल्या दुकान. बघू आता आपण कुठे जातोय. राम अवतार शॉप येणार आहे. आपण ती गाडी लावायचं. राम अवतार. काय घ्यायचंय? काय घ्यायचंय तुला? हो का. या दुकानचं काय नाव आहे रे? मामा नाव काय दुकानचे? राम अवतार. नाव मावतार. आणि कुठे आलो आपण? कोणता ड्रेस घ्यायचा? चल लवकर दाखव मला. कुठला आवडतोय तुला? बघ वरती. हा वरती बाई कोणता आवडला बघू. कोणता आवडतोय? कोणता सांग कोणतं. हा हा वरती नाही ठीक आहे. लावलेलं. हा पलीकडे सेकंड वाला. मस्त आहे ड्रेस. कोणता दाखव. अजून बघ नाही तुला कोणते आवडला? हा आवडला ना मला. हा कसा आहे बघ खाईतला. हा 2 नंबर. हा 3 नंबर. हा 3 नंबर आवडला. हा का? हा अरे फंक्शनल बावड्याचं. कोणता आवडला तुला? आणि हे बघ हा बघ बरं व्हाईट मध्ये किती छान आहे बघ बरं आहे. छान आहे बघ ना. हो केलं जॅकेट आहे. वाव. अरे मस्त दिसतं रे. छान दिसतोय बघ. घालून बघतो का? ट्राय करून एकदा. अरे बघ माझी मऊ मऊ पॅन्ट आहे. किती मऊ मऊ आहे. नाही टोचत आहे. बघ मऊ मऊ आहे एकदम.
हे नवीन आहे नवीन. हे असा आहे आपल्याकडे ड्रेस. हा बघ हे बघ हा मऊ मऊ मधला आहे. हा बघ किती मऊ मऊ आहे. हात लावून बघ. हा मऊ मऊ आहे. हे नको तो नको वेलवेट मध्ये नको यातलंच बघ यातलंच बघ. हा पण एक चांगला पॅटर्न आपला. ए नानू इकडे काढले तुझे ड्रेस. अरे तू ड्रेस तिकडे नको काढू बाबड्या. आणि हे किती ठेवायचं आहे पण पहिले चॉईस तर कर कोणता घ्यायचा. दोन्हीतून दाखव त्याला. हां दोन्हीतून दाखव. व्हाईट आणि ऑरेंज आहे ना. हा घ्यायचा आहे. हा एक व्हाईट मध्ये. हा पण छान आहे बघ. हे बघ इकडे नंबर. हा 4 नंबर 6 नंबर आणि 7 नंबर कोणता घ्यायचा. 4 नंबर 7 नंबरचा पण छान आहे तो बघ बरं. व्हाईट व्हाईट आहे ना मस्त मस्त आहे ना. आपण छान छान आहे. हा पण मस्त आहे बघ. हे हा तेच आवडलं का कोणता. हा बघ ना हा किती छान आहे. कुठे कोण झालंच नाही तो सगळे मऊ मऊ ड्रेस मऊ मऊ आहे. हे बघ अच्छा व्हाईट पण मस्त आहे बरं का. हाच आवडला का. हा पण छान दिसतो. हा व्हाईट छान. बघ ना हा छान दिसतोय. हा घालून बघ ट्राय करून बघ आपण. ट्राय करून बघ. छान दिसतो. वाव जॅकेट का मस्त. इकडे बघ वा हिरो. पॅन्ट घालायची का. पॅन्ट घालून पाहते का. काढ बरं काय. हळूच हळूच. अरे फायनल हिरो. तुमचं काय नाव दादा. हां महिंद्रा. आम्ही राम अवतार या शॉपमध्ये आलो आहे. नक्कीच सर्वांनी एकदा व्हिजिट द्यावी. खूप मोठ्या प्रमाणात असं व्हरायटीज आहे इथे लहान मुलांसाठी सुद्धा. छान छान आहे. कसा आहे नानू ड्रेस. फायनल ना. आरशात बघ ना कसं दिसतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. खाली आहे वर. हा मस्त डन फायनल. फायनल करून टाका मस्त दिसतो. हा शर्ट आवडला का तुला ड्रेस. कोणता कलर आहे. कोणता व्हाईट आहे. आवरा पटापटा. तुझी शॉपिंग झाली तर लगेच पामटा बसून घेतला. पप्पाला नाही घ्यायचा का ड्रेस. मग कोणता घ्यायचा बघ ना पप्पाला ड्रेस. चल लवकर बघ कोणता कलर घ्यायचा बघ बघ. नीट सगळे बघ सगळे कलर बघ. एक व्हाईट घे. नानू चॉईस कर बरं. 2 मिनिट पप्पा. इकडं इकडं लाव. हा बघ तो शर्ट चॉईस करायला आला. कोणता घ्यायचा पप्पाला. पप्पाला कोणता घ्यायचा. व्हाईट घ्यायचा तुझा व्हाईट. आणि हा कसा आहे. हा व्हाईट व्हाईट तुझा व्हाईट आहे ना दिवाळीचा. पप्पाचा पण व्हाईट व्हाईट.
ओके. बर, तो एक घे, हा एक घे, ठीक आहे. छान दिसतंय. याच्यात कलर वेगळा दिसतोय, याच्यात कलर वेगळा वाटतोय, पण छान दिसतोय. मी व्हिडिओ काढते. तू काढ. कसं दिसते पप्पा? तू सांग ना मला कसं दिसतंय. आ? तू सांग ना कसं दिसतंय. छान दिसतंय. छान आहे का? यायचं का फायनल करायचं? आमचा नानू आता रुसून बसलाय, त्याला जाण्याची घाई झाली. रुसून बसलाय आमचा नानू. कॅन्सल. हे कॅन्सल करायचं का? चल मग लवकर ये इकडे. चल 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 चल. शॉपिंग झालेली आहे अशा प्रकारे, आणि शॉपिंग झालेली आहे राम अवतार या शॉपिंग मध्ये. ठीक. काय झालं? गणपतीचं मंदिर जायचं होतं. जायचंय का तुला का? बर, कुठे आहे गणपती मंदिर? लांब आहे. लांब आहे का? खूप लांब आहे. किती लांब आहे पप्पा का? 2 किलोमीटर. 2 ना? 2 हा. काय आहे? कावड मोठा. अरे कारखाना आहे तो. हा? हा, डेअरी, प्रभात डेअरी. पप्पा देरी. चला मगाशी म्हटलं होतं ना आपण, आता गणपती मंदिरात जायचं खंडाळ्याच्या. तर आता खंडाळ्याच्या मंदिरात जायचं गणपती मंदिरात. गणपती बाप्पा की. गणपती बाप्पा. मोरया. इथे पण गणपती बाप्पा आहे आपल्या घरी. हे काय इथं छोटा छोटा गणपती गाडीतला. जायचं ना गणपती मंदिरात? ठीक आहे, तू बी कंटिन्यू. कुठं चाललं तू? गणपती मंदिर. ए, नानूने काय घेतलं आता? नानूला काय घेतलं? ड्रेस. मम्मीला? साडी. पप्पाला? ड्रेस. पप्पाला किती ड्रेस घेतले? एकच. 2 बरोबर. आलो आहोत गणपती मंदिर. खंडाळ्यामध्ये. खंडाळ्याचे गणपती बाप्पाला जायचंय आता. इथं आमचे छोटे छोटे बाप्पा. कुठे? हे काय दिसले का? एकच. कोणते बाबा? हे काय इथं कॅमेऱ्यात बघ ना. कसे? कसे? काला गणपती मंदिर. चला इथे कमान आहे, समोर कमान. इथून लेफ्ट घ्यायचं, इथे डाव्या बाजूला वळायचं बरं का. कुठे? हे इकडे इकडं इकडे गणपती मंदिर. कमान दाखव. श्री क्षेत्र गणपती खंडाळा. खंडाळा. चला. गणपती दर्शन झालं का आपण साईनाथला मंदिरात जाऊ ना. बरेच बाजूला बरेच होतात. बाजूला काय? बरेच होतात ते गणपतीचं मंदिर जायचं. जायचं बऱ्याच दिवसात चाललं होतं. अरे वा. श्रीरामपूर तालुक्यातील श्री खंडाळा येथील श्री गणपती मंदिर अवघ्या काही अंतरावर चालत आहे. तेव्हा समोर इथे हे गाड्या पार्किंग दिसत आहेत ना, त्याच्या उजव्या साईडला. साधारण खंडाळ्यापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. अतिशय निवांत असं ठिकाण दिसतंय बरं का. मस्त आहे. कुठे? हे समोर कुठे? गाडी इकडेच लावावं लागेल. कुठे ते मंदिर? ठीक आहे समोर. जाईल. कुठे ते मंदिर? कुठे ते मंदिर? हे काय समोर? इकडे. हा. कुठे चालला? पावन गणपती मित्रमंडळ खंडाळा.
मित्रांनो, अतिशय निवांत असं ठिकाण आहे. खंडाळ्यापासून 2.5 किलोमीटर. हा, कुठे? इकडे चला त्या चला मंदिराचं. चला मम्मी, चल लवकर. आली का? मम्मीनं स्प्राईटची बॉटल पण घेतलेली दिसते. तहान लागली. चला चला गणपती मंदिरात. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. का नाव मंदिराचं? हे काय काढतोय ना? काढतोय ना पप्पा. तू पुढे जा म्हणजे तू पण येशील. का मंदिरी? आज आलो मंदिराला. हो, आज पतीला आज म्हण. आज आलोय मंदिरात. गणपतीच्या मंदिरात आलोय आज. नानू पण चाललाय. मोर पा कसं ओरडतं ना. कुठे जवळ आहे का? हे वर आहे झाडावर. झाडं? काय? हे किती मोठं झाड आहे. हो हो, किती मस्त झाड आहे. पावन गणपती बर का. कुठे आहे? हे कसं गणपती मंदिर. गणपती मंदिर खंडाळा. श्री क्षेत्र गणपती मंदिर खंडाळा. वरती कोण मंदिर आहे इथे? बरोबर. काय आहे? श्री क्षेत्र गणपती मंदिर खंडाळा. चलो इथून जायचे आपल्याला. इकडून जायचं. चप्पल स्टँडवर चप्पल काढा. काय काय काय? गणपती दर्शन. आमचा राजवीर एकदम खुश झालेला आहे. मंदिरात आला की तो एकदम खुश. जय गणपती बाप्पा. जा दर्शन घ्या. अतिशय प्रसन्न असं इथे वातावरण आहे. शांत निवांत असं दर्शन होणार आहे आज. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. पावन गणपती खंडाळा. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. आता इथं उभा राहा. वक्रतुंड म्हण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा. व्हेरी गुड. छान. नमस्कार करा गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ज्योती मॅडम, कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान. एकदम शांत मंदिर. बरेच दिवसाचं यायचं होतं. अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे इथलं. आणि खरोखरच इथं दर्शनाला यायला पाहिजे भक्तांनी. खंडाळ्यापासून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. इथं कोणतं मंदिर आहे? छोटं मंदिर. दत्त महाराज स्वामी समर्थ. हो. दर्शन घे जा. दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांचं छोटंसं मंदिर आहे. दत्त महाराज की स्वामी समर्थ. जय. जय.